नमस्कार, आपण पाहता अकोला न्यूज. पाहूया आजची ठळक बातमी. अण्णासाहेब पाटील यांची जयंती. मराठा महासंघ व वैद्यकीय शाखेच्या वतीने थायरॉइड कॅम्प व सभासद नोंदणी शुभारंभ. अकोला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची जयंती आज मराठा महासंघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले. जयंतीच्या प्रीत्यर्थ आज मराठा महासंघ वैद्यकीय शाखेच्या वतीने महिलांसाठी थायरॉइड तपासणी व मराठा महासंघ सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढले यांच्या सूचनेनुसार व उपाध्यक्ष विनायकराव पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार आज सभासद शुभारंभ प्रसंगी एकूण 12 पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी 1000 रुपये सभासद शुल्क भरून सभासदत्व पत्करले. तसेच मराठा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष कल्पना बिडवे यांनी स्वतः थायरॉइड तपासून करून कॅम्पचा शुभारंभ केला. कार्यक्रमाचे आयोजन वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत काळे यांनी केले. यावेळी डॉक्टर काळे यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या जीवनगाथेवर एक सुंदर कविता सादर केली. याप्रसंगी संजय सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष, श्रीकांत सरोदे महानगराध्यक्ष, विभागीय उपाध्यक्ष योगेश थोरात, क्रीडा जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, युवक जिल्हाध्यक्ष शंतनू वसू, महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई बिडवे, ज्येष्ठ नागरिक जिल्हाध्यक्ष मधुकरराव देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष अरुण खोटरे, महानगर सरचिटणीस प्रदीप लुगडे, उपाध्यक्ष राजेश देशमुख, प्रवीण शिंदे, प्रवीण कदम, जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ पटेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनकररावजी सराफ, महिला महानगर अध्यक्ष रश्मी पटेकर, उपाध्यक्ष वैशाली कदम, जया वरणकर, माया तळोकार, माया पवार आदी उपस्थित होते असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सचिन पाटील गोमासे जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया यांनी कळविले आहे. आपण पाहता अकोला न्यूज. आणि माथाडी कामगारांचे दैवत असं आपण सर्वांना म्हणतो. अण्णासाहेब आमदार होते. अण्णासाहेब तो लढा दिला मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी. त्यांचं खूप कार्य महान आहे. आणि 25 सप्टेंबरला त्यांचा जन्म झाला होता. त्यानिमित्त मी ट्विटर सादर करतो. लोकाभिमुख आमदार, चंदनाचे पाय तुमचे आणि कामगिरी दमदार. समाजासाठी लढता तुम्ही दिले बलिदान. भारत देशाने गमावला अमूल्य पुत्र महान. तुमच्या पावलावर पाऊल आम्ही ठेवू.